काय बाई, कधी यायचं आहे आनंदबाई? नुसती वॉचमन सारखं लक्ष ठेवायला लावलंय मला. कामधंदे सोडून अजून काम नाही झालं, स्वयंपाक नाही झाला, तर अजून मलाच बोलते वेळेवर करत नाही तो म्हणून. कधी यायच्या या माणसं? का बाई, आली नाही का अजून तुझ्या? हा, येई ना सासूबाई. कधी बी पासून वाट पाहू राहिलो मी. हा, अजून आले नाही. हा, त्यांना वेळ काढायचं काय आहे की नाही? हा, कसं गेलो काहीतरी कामच आहे त्यांची वाट पाहत. झाला असेल उशीर. गाड्याचं काम आहे. तुम्ही जास्त होतेच. ती इमानाने येते ना, मग इमान लेट झालं असेल. ट्रॅफिक वगैरे लागत असेल ना त्यांना बी, मग उशीर झाला असेल. हो, सगळ्यांचे उत्तर आहेतच तुमच्याकडे. तुमच्या त्या पुष्पाबाईला सांभाळा. त्यांचा अवतार पाहून तुझ्या उंच भडकतील ना. काय ते कपडे, काय तो अवतार. वाटतं सुनबाई, मागच्या जन्मीची तू लई मोठी वैरी नव्हती माहीत. लोक तर नंतर नावं ठेवतील, तूच आधी बचा करते इथे. खरं आहे तो बोललो सासूबाई मी. आता तुम्हाला लागलं त्यात नाही काय करू? हा, तुला ते नंतर पाहते मी. आजी माझ्या लेकीला घरी येऊ दे. आली तुझ्या बेटा तू? काय ग, किती उशीर? कधीपासून वाट पाहू लागलो आम्ही तुझी. हा, दाराकडे डोळे लावून बसले होते मी. दाराकडे डोळे लावून तुम्ही बसले होते सासूबाई, की मला बसवून ठेवलं होतं? तू गप ग. हो हो आई, आली ना मी आता. आता प्रवास म्हटला एवढ्या लांबचा की थोडासा उशीर होतोच. अगं, किती वाढली बोंबिलवाणी. खात्तीत जा की जरा. जावई बापू खायला देत नाही वाटतं तुले. आई, डायटिंग करते मी. नुसती ठोम्यासारखं वाढत जाऊन त्याला काय फायदा आहे? शरीर निरोगी राहण्यासाठी थोडं शरीराला आराम द्यावा लागतो, खाण्यापिण्याचा. आहे ना वहिनी? हो अंश, मी म्हटलंच. अजून माझ्यावर काने घसरले तुम्ही. ते या बेटा, या आजीकडे. आजी. बनवलं ग माझं बाळ ते. हात पाय धुवून घ्या तुम्ही. मी पटकन काहीतरी खायला करते. आई, तेलकट वगैरे काय करू नको हा. मला अजिबात चालत नाही तेलकट. आणि श्रेया पण नाही खात. फ्रुट्स वगैरे असतील तर तेवढे दे मला कापून. बस होतील मला नाश्त्याला. माहेरी आलीस तू, जरा चांगलं चांगलं खावं. हा, तेल तूप. हा, जराशी ताकद आली पाहिजे की नाही अंगात. हो नो नो आई, तसलं काय देऊ नको बरं मला. तू गप ग, तुला काय माहिती आहे? नुसती बाळात चालली आहे. तसलं चारबट चारबट खाऊन खाऊन. हा, माझ्याकडे काय कसली धडधाकट आहे मी. तसं खायचं जरा. नाही, तू मला फोनवर सांगत होती ना बंड्याने लग्न केलं म्हणून. कुठे आहे त्याची बायको? मला बघायचं आहे तिला. हाय ना माणसं, लई मॉडर्न आहे का? तुम्ही पाहिजेच असेल आपल्या शेजारी तर असायची. बघितलं ना तुमचं तोंड फाटलेलं राहून जाईल. हा, तर माहिती आहे ना, तुम्ही किती बी मॉडर्न असाल तरी तुम्हाला गावाकडच्या बायका साडीतच पाहिलेलं आवडतं. तुमच्यासारखे मॉडल कोणी दिसले की तुम्हाला लगे मिरच्या जमता. वहिनी, जास्त बोलते असं वाटत नाही का तुला? बाई, जरा जास्त बोलू लागली असं नाही वाटत राहिलं का तुला? हा, माझा रुद्र अवतार पाहायचा आहे का तुला? आई, तिची जुनी सवयच आहे ती. तू बोलव पुष्पाला, मला पाहायचं आहे तिला. आहे ना, मी बोलवते ना. लई मजा येणार आहे रवाज. ते बेटा, तू जा बेटा, हात पाय धुवून घे, मग मी तुला खाऊ देते. हा, ठीक आहे आजी. हो बाई, तुम्ही कोण? असं कशा घुसल्या लगेच? हा, मायाबाई, ओळखलं नाही का तुम्ही दिले? नाही हो सासूबाई. गावात बी असं कोण नाही की ज्याला मी ओळखत नाही. कोण आहे या बाई? आपली पुष्पा आहे ती. हं, जाऊ बाई, खरंच ओळखलं नाही तुम्ही मला? हा, ते असं कसं झालं पण? हा, तुझा अवतार तर वेगळाच होता का नाही? हा, माझे डोळे खराब झाले काय? हा, बाई, तुझं ते ब्युटी पार्लर काय म्हणताय ना त्याला, त्याची कमाल आहे. हा, तोंड फाटलेलंच राहून गेलं ना तू. काय ग पुष्पा, असं तसं काय सांगते मला तू? हा, ब्युटी पार्लरला जाऊन आली, मला सांगितलं नाही तू? हा, मी नसती आली का तुझ्यासोबत? जाऊ बाई, सासूबाईंचीच अशी अट होती की कोणाला सांगायचं नाही. हा, तुम्हाला आवडलं का माझा बदललेला अवतार? हो आवडलं, पण जरा जास्त झगामगा नाही झालं का? तुम्ही तुमचं तुमचंच बोलून राहिले. जरा मला पण भेटू द्या की तिला. मला पण बोलू द्या चार शब्द तिच्याशी. छोटी बहिणी आहे ती माझी. अरे बहिणी, मी तुझी नणंद आहे बरं का. हो अंश, तुम्हाला कसं विसरेन मी. खूप बोलतात सासूबाई तुमच्याबद्दल. खूप कौतुक करतात तुमचं. हो का, बरं. तशी स्वभावाने चांगली वाटतेस तू. तुम्ही पण खूप छान आहात माणसं. तेवढी वाईट आहे ना? सगळं आपल्या अंगावर घ्यायची सवय गेली नाही वाटतं वहिनी तुझी अजून. कशाला मध्ये मध्ये करते? तुला कोणी काय बोललंय का?
ते जाऊ दे, मी सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेत बरं. हां, मला फ्रेश होऊ द्या, मग देते मी सगळ्यांना. आणलं हो असं. मी तुम्हाला मागच्या वेळेस मेकअपचा बॉक्स सांगितला होता, तो आणला का? हां, सांगा ना, सांगा सांगा लवकर. हो 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 वहिनी, जरा धीर धर. एवढा आता काही पण बरं नाही बरं. ते आणली आहे तुझ्यासाठी. म्हटलं मेकअपचा बॉक्स घेऊन जाऊ, पण गावामध्ये कुठे हिंडणार आहे तू मेकअप करून? हां हां, नाही तुझ्यासाठी शॉल आणली आहे, थंडीमध्ये कामाला येईल तुला. मी मागच्या वेळेस काश्मीरला गेली होती ना, तिथं खूप छान छान शॉल भेटतात. ती आणली तुझ्यासाठी. त्याची काय गरज होती बेटा, 3-3 शॉल पडले घरी. काय करायचं नुसती रचून रचून. तू ना असा फालतूचा पैसा खर्च करत न जाऊ नको बरं. मग पोरांना पैशांची किंमतच नसते बघ. आई प्रेमाने आणली आहे, घे की, कुठे पैसे मोजते त्याच्यात पण. बरं बाई, ठीक आहे. नवीन सुनबाईसाठी बी काहीतरी आणलं असेल की. आणलंय ना, अंगठी आणली डायमंडची. पहिल्यांदा भेटत होती ना तुला, म्हणून. अहो असं याची काय गरज होती, तुमची भेट झाली हेच माझ्यासाठी खूप आहे. हिरे मोती काय करायचे. आवडला बरं का तुझा स्वभाव मला, पण पहिल्यांदा भेट होते ना आपली. लग्नात येण्यासारखं काय ठेवलंच नाही तुम्ही, म्हणून म्हटलं एखादी भेटवस्तू घेऊन जावी. हो सर, तुम्हाला येऊन अर्धा तास बी नाही झाला आणि तुम्ही भेदभाव चालू केला का? हां, माझ्यासाठी साडी, तिच्यासाठी हिऱ्याची अंगठी. हां, का हो असं, काय बिघडवलंय मी तुमचं? हां, मला तर कधी हिऱ्याची अंगठी काय बिना हिऱ्याची अंगठी बी नाही दिली तुम्ही. हां, इतकी वाईट आहे का मी? अगं वहिनी, कशाला उगाच तमाशा करते. त्यांचं नवीन नवीन लग्न झालंय की नाही, मग काहीतरी गिफ्ट द्यावं म्हणून हिऱ्याची अंगठी आणली तिच्यासाठी. आता प्रत्येक वेळेस थोडी हिऱ्याची अंगठी आणणार आहे मी. यांचं साधा माझ्यासाठी मेकअपचा बॉक्स नाही आणला तुम्ही. कुठली न काय ती साडी घेऊन आलात. नको मला तुमची साडी, तुमच्याकडेच ठेवा, नाही तर या पुष्पेला देऊन टाका. नको पाहिजे आहे मला. ए, तुला आधीच बोललं होतं ना मी, की तुझं तोंड आवडतो. हां, आई जायचं आहे का तुला? हां, नाही ते भांडणं उघडून करते. जरा शांत राहता येत नाही तुला? मोठी आहेस ना तू, जरा समजदारीपणा घे. हां, दे नाही. चल मला पटपट फ्रेश होऊ दे, माझ्या भावांना भेटून मला त्यांना राखी बांधायची आहे. खास त्याच्यासाठीच तर आली आहे मी. जाऊ बाई, किती चांगले आहेत ना हो असं, मला तर खूप आवडले बघा. हो, तुला आवडणारच ना, हिऱ्याची अंगठी जर आणली तुझ्यासाठी. हां, मग का नाही आवडणार. माझ्यासाठी आणली असेल फाटकी साडी. हं, अहो जाऊ बाई, कशाला नाराज होता तुम्ही. बरं तुमची साडी मला देऊन द्या आणि माझी अंगठी तुम्ही घेऊन घे जा. ओ बाई नको, एवढे उपकार नको करू माझ्यावर. नको पाहिजे मला तुझी अंगठी. काय बी घालते का तुम्हाला? हां, ते दागिने आहेत माझ्याजवळ. नको मला तुझी अंगठी, तुझी अंगठी तुझ्याजवळच ठेव. माया, ताई आली का? हो आल्या. जसं काय जादूगरीन आली आहे तसं विचारू लागले सगळे येऊन जाऊन. ताई आली का, ताई आली का. तुम्हालाच नवले तुमच्या ताईचं. तू चांगला बोलू शकत नाही का? हो जी, आल्या तो आमचं. जरा फ्रेश व्हायला गेले, तोपर्यंत तुम्ही बी तयार व्हा. त्या लगेच राखी बांधणार आहे तुम्हाला. हो हो, जातो. ग पुष्पे, हे काय पाहतोय मी, काय अवतार आहे या. हो, तुम्हाला आवडलं नाही का? आवडलं ना. आता खरी सून शोभू राहिली तुझ्या घरची. हा, बदललं बाबा आईने तुले. छान दिसू राहिली एकदम. पण वहिनीचं तोंड असं का बरं सडक्या वांग्यासारखं झालंय. भाऊजी, तुम्ही जरा जास्त बोलताय असं नाही वाटतंय का तुम्हाला? हो, जरा गप्पा बसा ना. काय बोलताय तुम्ही? त्या जरा नाराज आहेत. तुझ्या ताईवर चिडली असेल ती. तिले दुसरं कामच काय आहे. दोघींचा 36चा आकडा आहे. कधी पटलं नाही त्यांचं. पटणार की नाही ते बी माहिती नाही. ताई आली आहे ना, मी जातो पटकन तयार होतो. मग माझी ताई म्हणली राखी बांधेल ना. हो हो, जा. जाऊ बाई, तुम्ही नाही जाणार का तुमच्या माहेरी तुमच्या भावाला राखी बांधायला? आता माझं म्हटलं तर मला तर भाऊच नाही म्हणा. मी असंच देवाला राखी बांधून रक्षाबंधन साजरा करते. पण तुम्हाला तर भाऊ आहे ना, तुम्हाला जायला पाहिजे माहेरी. असलं काय माहेरी जायला भेटतंय. सासूबाईंना विचारलं तर पूजा वंश येणार आहे म्हणून मला माहेरी जाऊ दिलं नाही. त्यांची पोर बरोबर त्यांना त्यांच्या घरी पाहिजे रक्षाबंधनले, पण दुसऱ्याच्या पोरीला त्यांच्या माहेरी पाठवायचं नाही, असं न्याय आहे सासूबाईचा. म्हणे आता जाऊन आली तू, 15 दिवस बी नाही झाले, सारखं सारखं माहेरी माहेरी जाणं चांगलं नाही म्हणे. तुझ्या भाऊला बोलवून घे म्हणे इथे, मग रक्षाबंधन कर म्हणे. काय की मग इथं रक्षाबंधन करून घ्या, त्यात काय. माहेरी केलं काय नाही तर केलं काय.
सारखंच तर आहे. हो ग बाई, माझं चुकलं. मी ते कोणासमोर बोलून राहिले. दगडावर डोकं आपटून काय फायदा आहे म्हणा. हा, तुला तर सगळी दुनिया चांगली दिसते. तुला दुनियाला स्वतःला चांगलं दाखवायला लागते, म्हणून ते एवढं गोड गोड बोलते आणि चांगलं बोलते. तुलाच माहिती बाई, मला नाही येते तोंडावर एक आणि बाहेर एक असं बोलायला. मी स्पष्टच बोलते ना, म्हणून वाईट ठरते. प्रत्येक वेळेस मनात काय ठेवायलाच पाहिजे का जाऊ बाई? हा, निस्वार्थपणे निखळपणे आपण नाही वागू शकत का? मला का सतत असं वाटत राहतं की मी चांगलं दाखवण्यासाठी चांगलं चांगलं बोलते? हा, का माणूस चांगला नाही असतो का? हा, प्रत्येक वेळा मनात राग ठेवावाच लागतो का? मी तुमचं सगळं ऐकून घेते जाऊबाई शांतपणे. त्याचा अर्थ असा नाही की मला बोलता येत नाही. काय बिघडवलंय हो मी तुमचं? हा, माझी चूक एवढीच आहे की मी पळून येऊन लग्न केलं. हा, एवढ्या मोठ्या घरात राहून बी मी ह्या घरात रुळली, ही चूक आहे का गं माझी? तुझं भाषण चालू नको करू अजून. काही काम आहे किचनमध्ये? जाय किचनमध्ये जाय. दे तुझ्या वंसांना नाश्ता, फ्रुट्स कापून दे. मला चांगलपणाच्या गोष्टी शिकवू नको तू. तू मला गोष्टी शिकवणारी. हा, तुमच्याशी बोलून काय अर्थच नाही बघा. चांगलं बोललं तरी तुम्हाला राग येतो, तुमची चूक दाखवली तरी तुम्हाला राग येतो. तुमच्याशी कोणत्या शब्दात बोलावं तेच मला कळत नाही. कळत ना? मग जा तुझी तुझी कामं कर. सासूबाईंना चुगल्या लावायच्या असतील ना अजून माया, तर जाऊन ते लावून ये. हा, ऐकायची सवयच आहे मला. अजून 2 शब्द ऐकून घेईन मी. तसली कामं मी करत नाही जाऊ बाई, हे तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे. चालली मी. हो जा, डोकं नको खाऊ माझं. आधीच डोकं लई संतपलंय माझं. कधी काय बोलेल ना याचा नेम नाही. पण तुमचं डोकं कुठे चालतं काय माहित. मी तर जाते आता. इतक्या वर्षानंतर रक्षाबंधन साजरा होणार आहे. मी कधी असं कोणाला राखी बांधताना, रक्षाबंधन साजरा करताना बघितलंच नाही. तर मला माझा मूड खराब करायचा नाही. वंसांचं रक्षाबंधन समजून बघून असं वाटेल की